ओम गं गणपतये नमः। श्री गणेश गीता सप्तमोऽध्यायः उपासना योग। ओम गं गणपतये नमः। अध्याय 7 उपासना योग मुक्त भावानुवाद। वरेण्य म्हणाले, हे गजानन, शुक्ल गती आणि कृष्ण गती कशास म्हणतात? ब्रह्म काय आहे? संस्कृती काय आहे? हे सर्व आपण मला कृपा करून सांगावे। श्री गजानन म्हणाले, अग्नी, ज्योती आणि दिवा स्वरूपा शुक्ल गती असते, जे उत्तरायण आहे। चंद्र, ज्योती, धूम आणि रात्री स्वरूप कृष्ण गतीस दक्षिणायन म्हणतात। या दोन्ही गती कर्मानुसार जीवांना ब्रह्मत्व आणि पुनश्च संसार प्राप्तीचे कारण आहेत। हे सर्व दृश्य आणि अदृश्य ब्रह्मच की आहे असे जाण। पंचमहाभूत याला क्षर असे म्हणतात। त्याचे अनंतर अक्षर असून या दोन्हींचे अतिक्रमण करून शुद्ध सनातन ब्रह्मास जाण। अनेक जन्माच्या आवागमनासच संस्कृती अशी संज्ञा आहे। जे मला मानित नाहीत ते या संस्कृती म्हणजे या संसारी आवागमनास भोगत असतात। जे मनुष्य ध्यान, पूजन आणि पंचमृतादी उपचारांनी सम्यकतेने माझी उपासना करतात ते परब्रह्माची प्राप्ती करतात। स्नान, वस्त्र, अलंकार, उत्तम गंध, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा आदींनी भक्तिपूर्वक एकचित्ती होऊन जो माझी पूजा करतो त्यांचे मनोरथ मी पूर्णत्वास नेतो। या प्रकारे प्रतिदिनी माझ्या भक्ताने माझी पूजा करावयास हवी, अथवा स्थिर चित्ताने माझी मानस पूजा करावी, किंवा फलपत्र, पुष्प, मूल, जल आदीने तो यत्नपूर्वक माझी पूजा करतो तो इष्ट फलाची प्राप्ती करतो। तिन्ही प्रकारच्या पूजामध्ये मानसिक पूजाच श्रेष्ठ आहे। मानस पूजा ही जर कामना रहित होऊन केली जाईल ते अति उत्तमच आहे। ब्रह्मचारी, गृहस्थ अथवा वानप्रस्थ वा संन्यासी किंवा कुणी जरी माझी एका पूजेस करेल तर तो सिद्धीस प्राप्त होतो। माझा त्याग करून, माझा द्वेषच की करून जो अन्य कोणा देवताचे पूजन करतो तर हे राजन, तोही माझीच पूजा करीत असतो, मात्र विधीपूर्वक नव्हे। तो अन्य देवता किंवा माझे पूजन करून द्वेष करतो तो मूढ मनुष्य सहस्त्र कल्प वर्षापर्यंत नरकी पडून दुःखच की भोगत असतो। प्रथम भूतशुद्धी करावी, मग प्राणायाम करावा, मग चित्तवृत्ती निरोध करून न्यास करावा, अंतमृतिकान्यास करून मग बहिर्मातृकान्यास आणि षडंगन्यास करावा। याचे उपरांत मूल मंत्राचे न्यास करून ध्यान करावे आणि स्थिरचित्त होऊन गुरुमुखाने ऐकलेल्या मंत्राचा जप करावा। मग देवता निमित्ताने जप निवेदन करून अनेक प्रकारांनी स्तोत्र पाठ करावा। या प्रकारे तो माझी उपासना करतो तो सनातनी मुक्तीस प्राप्त होतो।
जो मनुष्य उपासनाहीन आहे त्याचा धिक्कार असो, त्याचा जन्म हा वृथाच की आहे. यज्ञ, औषध, मंत्र, आज्य, हवी आणि हुत सर्व माझेच की स्वरूप आहेत. ध्यान, ध्येय, स्तुती, स्तोत्र, नमस्कार, भक्ती, उपासना, वेदत्रयीने जाणण्याजोगे, पवित्र पितामहांचाही पितामह सर्वही मीच की आहे. ओंकार, पावन, साक्षी, प्रभू, मित्र, गती, लय, उत्पत्ती, पोषक, बीज, शरण मीच आहे. या प्रकारेच असत, सत, मृत्यू, अमृत, आत्मा, ब्रह्म, दान, होम, तप, भक्ती, जप, स्वाध्याय हे सर्व काही मीच की आहे. हे जे काही कराल ते मलाच निवेदन करा. माझा आश्रय घेणारी स्त्री, दुराचारी, पापी, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदीही मुक्त होऊन जातात. मग माझा भक्त ब्राह्मणांची तर गोष्टच काय. माझा भक्त माझ्या विभूतींना जाणून समजून कधी नष्टत्वाच नाहीच पावत. माझ्या उत्पत्ती आणि विभूतींना देवता आणि ऋषीही नाही जाणू शकत. मी अनेक विभूतींनी विश्वव्यापक होऊन स्थित आहे. जे जे या लोकात श्रेष्ठतम आहे ते सर्व माझेच विभूती स्वरूप आहे असेच समजून घे. या प्रकारे श्री गणेश पुराणांतर्गत गजानन वरेण्य संवादाचे गणेश गीतेचा उपासना योग नावाचा 7वा अध्यायाचा मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.